कुठल्या मुहूर्तावर या सगळ्यात पडलो आणि या कुकीज वगैरे करायला शिकलो ना देव जाणे. इतर कामगारांसारखं खाली मान घालून काम करत राहिलो असतो ना गोखले गृहोद्योगात तर परवडलं असतं. हे विकत दुखणं कशा करता ओढून घेतलं मी देव जाणे. जान्हवी आय एम सॉरी. नाही खरंच माझ्यामुळे श्री या सगळ्यात अडकला. खर तर सुखी संसाराची स्वप्न बघण्याचा काळ आहे तुमचा आणि हे काहीतरी भलतच मागे लागलंय त्याच्या. काका असं काही नाहीये. अहो यात तुमचा काहीच दोष नाहीये. तुम्ही खूप स्वच्छ हेतूने कंपनीचं नाव ठेवलं होतं की नाही, याचा विपर्यास तर दुसऱ्यांनी केलाय. बुद्धीला पटतंय जान्हवी, पण मनातली भीती खरी ठरू नये एवढंच वाटतंय. कसली भीती? आई खूप चिडणार. तिच्यामध्ये आणि श्रीमध्ये जर या सगळ्या गोष्टीवरून काही मतभेद झाले ना तर मी स्वतःला आयुष्यात कधीही माफ करू शकणार नाही. ही भीती मलाही वाटते. दोघंही आपापले मुद्दे ठामपणे मांडतात आणि चुकीचे कुणाचेच नसतात. नाही असं काही नाही होणार काका. मी दोघांनाही खूप चांगलं ओळखते जान्हवी. आई खूप कमी गोष्टींमुळे नाराज होते, पण एकदा झाली ना की तिची नाराजी लवकर जात नाही. बेबी आत्या मी बोलते श्रीशी. मी त्याला सांगेन की मतभेदांची वेळच येऊ देऊ नकोस, त्याआधीच तू आईजींशी बोल. सगळं ठीक होईल. वेडी आशा आहे तुझी जान्हवी. मला वाटतं कधीतरी आईच्या रागाचा भडका उडणार, त्याची आपण सगळ्यांनीच तयारी ठेवायला हवी. आईजी थोडं बोलायचंय. उशीर केलास पण कधीच नाही पेक्षा उशीर बरा ना. हे बोलायला ठीक आहे. मला माहिती आहे तू रागावलीयस, दुखावलीये. अगं पण दुरावली तर नाहीयेस ना. त्यात फार अंतर नाहीये श्री. मला एक संधी दे ना. आजवर अनेक दिल्यात. पण आईजी अगं माझ्या मनात कुठलंही कपट नव्हतं. पण त्यानं तू बोललेलं खोटं खरं ठरतं का? मी खोटं नाही बोललोय. पण खरं पण नाही बोललास. मी काहीच बोललो नाहीये. कुठलीही माहिती लपवणं हे खोटं बोलण्यापेक्षा वेगळं असतं का श्री? प्रत्येक लपवलेल्या माहिती मागे वाईट हेतू असतो असं नाही. हेतूबद्दल मी शंका घेतच नाहीये. पण मग तुझी हेतूवर शंका नसेल तर मग मला माफ कर ना. कशाबद्दल माफ करू मी? ह्या आंदोलनाबद्दल मी तुला सांगितलं नाही त्यासाठी. माफी मागून सगळं संपतं श्री. तुम्ही सांगितलं नाहीत. आईजी परिस्थिती नव्हती तशी. परिस्थिती आपल्या नात्यावर हावी व्हावी यापेक्षा दुर्दैव काय श्री? परिस्थिती नात्यांवर नाही माझ्यावर हावी झाली होती. मी कचरलो आणि म्हणून मी खोटं बोलण्याला माझ्याकडे माफी नाही. पण त्या खोटं बोलण्यात काळजी असली तरी नाही. काळजी महत्वाची नाही श्री. सत्यापेक्षा मोठं काहीही नाही. माझ्यासाठी आहे. मला नाही पटत ते. ठीक आहे, माझं प्रत्येक म्हणणं तुला पटलंच पाहिजे असं काही नाही. आपण दोन वेगळी माणसं आहोत. मला जाणीव आहे त्याची. दोन माणसं सारखं वागू शकत नाहीत. पण तुम्ही माझ्या संस्कारांना डावलता ते लागतं. मला फक्त काळजी वाटली म्हणून मी काही बोललो नाही. त्या पलीकडे खरंच काही नाही. आणि जान्हवी? नाही, तिचा यात काहीच दोष नाहीये. बेबी, कांता, तुम्ही सगळे एकजात सारखे आहात. नाही नाही, हे सगळे जण माझ्या सांगण्यानुसार वागत होते. खोटं? जान्हवीला मीच सांगितलं होतं की तुला काही सांगायचं नाही म्हणून. रादर ती म्हणतच होती की आईजीशी आपण बोलूया, तिला सांगूया, पण मीच तिला थांबवलं. अच्छा, म्हणजे बोलवता धनी तू होतास तर? हो, कारण मला माहित होतं की तुला हे जर सगळं कळलं असतं तर. मला कळलं असतं तर काय झालं असतं? काय झालं असतं मला माहित नाही, पण काय? तुझ्यासारखं वागण्याची खूप इच्छा असते, पण दरवेळी ते जमतच असं नाही ग. पण म्हणून मी काय नेहमी चुकीचा ठरतो का? आईजी ग, माझ्यात जे काही चांगलं आहे ना ती सगळी तुझी शिकवण आहे, आणि माझ्यात जे काही उणं आहे ना ते सगळं माझं आहे. पण माझं उणं माझं तुझ्यावरच्या प्रेमापेक्षा जास्त मोठं नाही होत. हे सगळं तुझ्या खोटं वागण्याचं समर्थन आहे का? नाही.
इन्स्पेक्टर आले नसते तर किती काळ सांगणार नव्हतास तू? खरं तर मला तुला हे सांगायचंच नव्हतं.